नागपूर क्लाउड7 बार तोडफोड प्रकरण आमदार पुत्र चौकशीत सहकार्य करत नाही असं दिसून येत आहे। अभिलाष आणि रोहितच्या जबाबात मात्र विसंगती दिसून येते। पोलीस सूत्रांनी जय महाराष्ट्रला ही माहिती दिली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आता आपल्या सोबत आहेत। तुषार, काय सांगाल नेमकं याबाबत? त्यांच्या जबाबात विसंगती येते, ते सहकार्य करत नाहीयेत, नेमकं काय प्रकरण आहे, काय सांगाल? नेहल, अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे। आकाश सहारे नावाचा हा विद्यार्थी MA द्वितीय वर्षाला आहे आणि तृतीय सत्रामध्ये जे आता विंटरला जे सत्र सुरू आहे त्या सत्रामध्ये त्यांनी अर्ज केला होता परीक्षेमध्ये, पण त्याला विद्यापीठाकडनं त्याचा ऑनलाईन मध्ये त्याचा जो विंटरचा आहे समर मध्ये केलं गेलं, त्यामुळे कुठेतरी तो सर्व घोळ ऑनलाईन प्रक्रियेमध्ये विद्यापीठाकडनं झाला। त्यामुळे त्या विद्यार्थ्याला आज त्याचा पेपर होता पहिला, पण त्या पेपरला जाता आलं नाही। जेव्हा काल तो विद्यापीठामध्ये गेला आणि त्यांनी या सर्व प्रकारामध्ये विचारलं की माझा पेपर उद्याला आहे, तुम्ही मला हॉल तिकीट का बरं देत नाही, तेव्हा विद्यापीठाने पूर्णपणे याची जबाबदारी फेटाळली। त्यांनी सांगितलं की आम्ही काही करू शकत नाही, ही तांत्रिक चूक आहे, तुला जर त्या परीक्षा द्यायची असेल तर उन्हाळी सत्रामध्ये तुला द्यावी लागेल, आता हिवाळी सत्रामध्ये परीक्षा देता येणार नाही। त्यामुळे त्या विद्यार्थ्याने एकच विचारलं होतं की मी जर त्या विंटर सत्रासाठी म्हणजे हिवाळी सत्रासाठी जर का अर्ज केला असेल तर मी उन्हाळी सत्रासाठी का बरं फॉर्म म्हणजे का बरं पेपर देईल। त्या सर्व घोळा संदर्भात विद्यापीठाने पूर्ण जो विद्यार्थ्या ऑनलाईन प्रक्रिया, या ऑनलाईन प्रक्रियेमुळे हा सर्व घोळ झालेला आहे। आकाश सहारेला आज पेपर देता आला नाही स्नेहल, आणि महत्वाचा विषय म्हणजे की जेव्हा त्यांनी या सर्व प्रकारामध्ये अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा अधिकाऱ्यांनीही पण उघडीची उत्तर दिली आणि त्याला कसलंही सहकार्य केलं नाही। धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स आपण जाणूनच घेत राहू।